शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी राजेंद्र हंडोरे, सह्याद्री बायोटेक. मित्रांनो, हाच तो प्लॉट ज्याची लागवड 26 डिसेंबर 2025 ला आपण या क्षेत्रामध्ये केलेली आहे. हा प्लॉट पूर्ण मल्चिंगवरील आहे. आपण बघू शकता आज 12 एप्रिल 2026 आजच्या दिवशी या प्लॉटची हार्वेस्टिंग चालू आहे. मित्रांनो, मल्चिंगवरील कांदा आणि तोही नाशिक एरियामध्ये आपण बरेच प्लॉट केले आणि प्रत्येक ठिकाणी आपण वेगवेगळ्या मातीच्या क्वालिटीनुसार त्याचं खत नियोजन केलं आणि त्यानुसारच आपल्याला पूर्ण पुढचं नियोजन आपण करत गेलो. परंतु मल्चिंगवरील कांदा म्हटलं की आजही शेतकऱ्याच्या मनात धस्स उभं राहतं आणि खरोखर हा सक्सेस होईल का, किंवा याचं आपण खत पाणी नियोजन करतो किंवा मल्चिंगसाठी लागणारा एक्स्ट्रा खर्च हा आपल्याला परवडेल का, लागवड तेवढी सोपी आहे का, किंवा याच्याने खरोखर तण नियंत्रण होतं का, किंवा हे सगळं झाल्यावर सुद्धा आपल्याला शेवटी उत्पादन भेटेल का, ह्या एक ना अनेक शंका कुशंका शेतकऱ्यांच्या मनात असतात. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण या क्षेत्राची लागवड सुरू केली तेव्हा लक्ष ठेवून असणारे किंवा वेगवेगळ्या शंका काढणारे शेतकऱ्यांची सुद्धा कमी नव्हती. पण आज ज्या वेळेस आपण ह्या प्लॉटची हार्वेस्टिंग सुरू केली आहे, त्याची कापणी एका बाजूला सुरू आहे, ह्या पूर्ण प्रवासाचं जवळपास 3.5 महिने झाले. ह्याचा जो कालावधी आहे तो आपण एक मुख्य दिशादर्शक ठेवून केलेला आहे की आपल्याला कोणत्याही परिस्थितीत चांगलं आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन इथे काढायचं आहे. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक टप्प्याचा साक्षीदार असणारा या क्षेत्राचा मालक की ज्यांनी आपण जेव्हा सुरुवात केली या मल्चिंगवरील कांदा लागवडीची तेव्हापासून ते आपल्या बरोबर आहेत आणि त्यांना पहिल्यापासून तर आतापर्यंत त्यांच्या काय भावना आहेत किंवा त्यांना काय वाटलं हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. मी शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया इथे यायचे. नमस्कार, मी प्रमोद भालेराव. सुरुवातीला मी राजेंद्र सरांचा व्हिडिओ बघितला एक दिवस आणि त्यांच्यासोबत त्यांची परमिशन घेऊन नंबर मिळून चर्चा करण्यासाठी दुसऱ्या दिवशी गेलो आणि त्याच्यावर चर्चा आणि ते असं समजलं का मल्चिंगवर बी आपल्या भागात प्लॉट व्यवस्थित येऊ शकता, पण त्याच्यासाठी तुम्ही जमिनीचं माती परीक्षण, पाणी परीक्षण करणं गरजेचं आहे. मग मी सॅम्पल नेल्यानंतर सॅम्पलमध्ये साधारणतः 21% चुनखडी या प्लॉटमध्ये आढळली आणि मी त्यांना विचारलं 21% चुनखडी असल्यानंतर आपल्याला या क्षेत्रामध्ये प्लॉट करता येईल का. ते बोलले करता येईल, फक्त त्याला वेळोवेळी न्यूट्रिशन द्यावं लागतील, सेंद्रिय कर्ब द्यावा लागेल, मग ते शक्य होईल. पण मी म्हटलं एवढं सेंद्रिय कर्ब कसा द्यायचा. मग त्याच्यावर आमचं थोडंसं विचार विनिमय होऊन मग आपण त्यांचं बायोम दिलं. साधारणतः एकरी 15 बॅग दिल्या गेलं. ते म्हणे बेसल असल्याशिवाय सेंद्रिय कर्ब देता नाही येणार. व्यायाम दिल्यानंतर वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन घेऊन सेंद्रिय कर्ब सोडत राहिलो आणि सुरुवातीला मधला एक काळ असा होता का पेपरवरून फक्त 5 दिसायची, दांडे पण काही जास्त मोठे दिसत नव्हते. असं वाटायचं बाबा हे शक्य होईल का. जे माझा कामगार वर्ग होता तो पण बोलायचा का पेपरवरचे कांदे आम्हाला काही क्लिअर वाटत नाही. पण 8-10 दिवसापूर्वी एका ठिकाणी त्यांनी पेपर खोलून बघितला आणि नंतर बोलले का याच्यात आपण जे पारंपरिक पद्धतीने जे लावलेले होते लेबर कोण, त्याच्यापेक्षा या मल्चिंगवरचे कांदे आणि सेंद्रिय कर्ब याची साथ मिळाल्यामुळं आज माल ह्या प्रकारे तयार झालेला आहे. मित्रांनो, आपण बघू शकतो की हा सरसकट कांद्याची त्यांनी काढणी जेव्हा करतात तेव्हा एक सारखा माल आपल्याला इथं बघायला भेटतोय. मित्रांनो, जेव्हा प्रमोद शेठ आमच्याकडे आले होते माती परीक्षण करायला, ह्या मातीची जी गुणवत्ता होती ती अत्यंत खराब होती किंवा आजही खराबच म्हणू शकतो आपण त्याला, कारण ह्या मातीमध्ये 21% एवढं चुनखडीचं प्रमाण होतं आणि 0.32-33% एवढं सेंद्रिय कर्ब होतं. या सगळ्या गोष्टी म्हणजे अत्यंत विपरीत आहे कांदा पिकासाठी. कांदा पीक तसं जर म्हटलं तर सेन्सिटिव्ह असं पीक आहे. त्याला अत्यंत जास्त चुनखडी, कमी सेंद्रिय कर्ब, जास्त प्रमाणातील क्लोराइड्स किंवा मोठ्या प्रमाणात जो TDS असतो पाण्याचा ते सुद्धा याला फार बाधक असतं, ज्या कारणाने कांदा पीक लवकर फुलत नाही किंवा त्याचे काळोखी दिसत नाही, पुढे दांडा किंवा मान जी म्हणतो आपण ती बनत नाही, असे खूप प्रॉब्लेम याच्यावर असतात. पण यांचं माती परीक्षण अहवालानुसार आपण त्यांना जसं त्यांनी बोलले की आपण सेंद्रिय खतामध्ये बायोम वापरलं, एकरी 15 बॅग वापरल्या त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जो रेग्युलर डोस होता रासायनिक खतांचा तो रेग्युलर डोस केला. त्याच्याबरोबर आपण सह्याद्री बायोटेकच एक कॉम्बो किट येतं न्यूट्रीबेस नावाने. सर्व प्रकारचे मायक्रो न्यूट्रिएंट्स, सिलिकॉन,
प्लस मायकोरायझा असं जैविक फर्टिलायझर जे येतं, हे सगळ्यांचं कॉम्बो आपण ह्या याला वापरलेलं आहे. आणि त्यानंतर आपण दुसरा डोस केलाच नाही. प्रत्येक पाण्याच्या पाळीला आपण तुम्ही बघू शकता की ड्रीप इरिगेशन मधनं त्याला वेगवेगळ्या ग्रेड्स वाढीच्या अवस्थेनुसार ज्या क्रॉफर्डच्या वेगवेगळ्या ग्रेड्स आहेत सह्याद्री बायोटेकच्या, त्याचं नियोजन आपल्याला आपण ड्रीपमधून केलेलं आहे. हे करताना ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला वाढवायचा होता. त्या ऑर्गॅनिक कार्बनसाठी आपण वेगवेगळे जे आपले प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये ZX100 आहे, रायझोम आहे, कोनाग आहे, प्रोटीनेक्स आहे, हे सगळे कार्बन रिच प्रॉडक्ट जे होते ते आपण वापरत गेलो, जेणेकरून आपण दिलेल्या स्पेसिफिक खतांच्या मात्रा ह्या त्याला लागू झाल्या. आणि तुम्ही बघू शकता की आतापर्यंत खरोखर आम्हाला पण एवढी शाश्वती नव्हती की एवढा चांगला मल्चिंगच्या खाली तयार झाला असेल. तो आज बघू शकतो आपण. कोणताही आपण जर इथं हे उचलला तर तुम्हाला सांगतो या अशा प्रकारचा एकसारखा साईजचा कांदा इथं तयार झालेला आहे. मित्रांनो, याच्यात आपण बघू शकतो हा आता सरसकट कांदा कापणे सुरू आहे. इथं तुम्हाला एक साईजचा कांदा इथं वाटतोय आणि हा सगळा कांदा साधारण 55-60 mm पासून तर 80 mm पर्यंतचा हा जो कांदा तयार झालेला आहे, एक समान कांदा आहे, एक समान क्वालिटी आहे, कुठंही त्याच्यामध्ये साईज व्हेरिएशन नाहीये. आणि हीच आपली उपलब्धी आहे की जमिनीतून जेव्हा आपण मातीत काम करतो तेच काम आपल्याला ह्या कंदवर्गीय पिकांमध्ये जास्तीत जास्त कामास येतं. आपण बघू शकतो की अत्यंत चांगल्या क्वालिटीचा किंवा गुणवत्तेचा हा कांदा बनलेला आहे. सरसकट सारखी साईज आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला मी बेडवर घेऊन जातो जिथं आपण हे कांदे मल्चिंग पेपर बाजूला करून काढायचं सुरुवात झालेली आहे. हे बघू शकता इथं कांद्याची कापणी पण चालू आहे. आणि कुठंही कांदा आपण जेव्हा बघतो तेव्हा एक समान साईज आपल्याला इथं बघायला भेटणार आहे. मित्रांनो, जेव्हा आपण अशा पद्धतीचा कांदा करतो त्याच्यामध्ये आपल्याला कुठंतरी एक समानपणा जेव्हा दिसतो तेव्हा एक हुरूप पण वाढतो आणि एक चांगली क्वालिटी आपण उत्पादित केली त्याचा आनंदच एक वेगळा असतो. आपण इथं बघू शकता मित्रांनो, एक समान इथं आपण मल्चिंग काढून घेतलेलं आहे आणि एक समान कांदा इथं आपल्याला दिसतोय. प्रत्येक रो एक सारखा फुगलेला आहे. हे आपण सध्याच्या व्हिडिओसाठी याची पात कापून ठेवलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकतात की या पद्धतीचा हा कांदा आहे. तर असा साधारण 55 mm पासून तर 85 mm पर्यंत ॲव्हरेज कांदा आहे. इथं पण तुम्हाला उपटून दाखवतील कांदा की कसा साईज बनलेली आहे. आणि खरोखर मित्रांनो, जोपर्यंत हा कांदा काढणी सुरुवात होत नाही तोपर्यंत एवढी साईज राहील अशी शाश्वती सुद्धा कमीच असते. आपल्याला पण धाकधूक असते. एवढं आपण नियोजन केलेले, एवढ्या सगळ्या गोष्टी आपण वापरलेल्या आहे, तरी पुढे साईज होईल नाही होईल, किती होईल, कशी होईल, उत्पादन वाढेल नाही वाढेल, गुणवत्ता कशी राहील, या सगळ्या गोष्टींची मनामध्ये धाकधूक नक्कीच असते. त्यासाठीच आपण शेतकऱ्यांना विचारूया की खरोखर जेव्हा आपण मल्चिंगवर कांदा लागवडीचा प्लॅन केला तेव्हा खरोखर तुम्हाला काही असं वाटलं का की बरोबर आपण यांचं ऐकतो तर खरे पण याचा आपल्याला काही फायदा होईल नाही होईल, अशा काही मनात शंका आल्या होत्या? 25-30% तर तेवढी शंका होतीच. एक्स्ट्रा खर्च याच्यात मल्चिंगचा येणार आहे. बाकी तर आपण समजू शकतो की जे इतर याच्यात त्यांना ती प्रॅक्टिस तर करावंच लागणार आहे. बरोबर आहे. फक्त पेपरचा खर्च एक्स्ट्रा जाणार आहे आणि त्याचा फायदा होईल का, पण जे आपण संख्याचं जे कॅल्क्युलेशन केलं किती बसणार आहे, फक्त एवढ्या जवळ होल असल्यामुळे 4 इंचावर ती साईज होईल का नाही होईल का दाटी होईल ही शंका मनामध्ये शेवटपर्यंत होती. म्हणजे अगदी 20 दिवसापर्यंत होती, 20 दिवसापूर्वीपर्यंत आताच्या. पण आता जी तुमची शंका होती, आता ही साईज आपण जेव्हा बघतोय, आता हे प्रत्येक 4 इंचावर आपला कांदा दिसतोय, हे बघून तुम्हाला आज काय वाटतंय? एक 8 ते 10 वर्षापूर्वी जी साईज व्हायची, 8-10 वर्षापासून हे प्रमाण राहिलं नव्हतं. एकदम छोटे छोटे कांदे 70-80 क्विंटल पर्यंत, 100 जास्तीत जास्त 100 पर्यंत. पूर्वी जे 8-10 वर्षापूर्वी कांदे व्हायचे, कष्ट घेऊन ते कांदे होत नव्हते, पण ऑर्गॅनिक कार्बन वगैरे दिल्यानंतर त्याची जोड मिळाल्यावरच हे सगळं शक्य झालं असं मला वाटतंय. असं वाटतंय म्हणण्यापेक्षा हीच सत्यता आहे. मित्रांनो, आपण फार पूर्वीपासून हेच बोलतो की आपल्याला जास्तीत जास्त काम हे मातीत करायचंय. मातीत जेवढं आपण काम करणार आहोत
तेवढं जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि वाढलेलं उत्पादन आपल्याला मिळणार आहे. मित्रांनो, आतापर्यंत ह्या प्लॉटला ज्या ज्या गोष्टी आपण दिल्या ते इथून मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितल्याच आहे. पण शेतकरी जसे म्हटले की खरोखर सुरुवातीला थोडीशी शंका असणं साहजिक आहे, कारण या पद्धतीचा आपण कांदा यापूर्वी त्यांच्याकडे लावलेला नव्हता. आणि आत्ता काढणीच्या वेळी जेव्हा आपण बघतोय की एकसारखा इथं माल तयार झालेला आहे, त्याला बघून नक्कीच आनंद होतो. नक्कीच आपलं उत्पादन इथं वाढणार आहे, कांद्याची गुणवत्ता पण सारखी टिकून राहणार आहे. आणि जसं त्यांनी म्हटलं की मातीत काम केलं तर खरोखर या गोष्टी होतील का, जशी शंका होती, तर आता एक आपल्या समोर हे उदाहरण आहे किंवा आपल्या समोर आहे इथे या सगळ्या गोष्टी की मातीमध्ये काम केल्याने नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते, आपल्या उत्पादनाची गुणवत्ता सुधारते. आणि हा सरसकट जो काही प्लॉट आहे, एक साधारण 3 एकराचा मल्चिंगचा प्लॉट आहे, हे आपण आता जेव्हा काढणी पूर्ण होणार आहे त्याच्यानंतर आपण प्रत्येक ट्रॉली मोजून याचं ॲव्हरेज नक्की सांगणार आहे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही ह्या प्लॉटमध्ये किती ॲव्हरेज निघालं प्रति एकरी याची सुद्धा नक्की नोट तुम्हाला देणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीचा अत्यंत चांगला कांदा इथं निघालेला आहे. आता पुढचा विचार हा आहे की तुम्हाला वाटतं का तुमच्याही शेतामध्ये असा कांदा निघू शकतो? नक्कीच निघू शकतो. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपण माती पाणी परीक्षणापासून सुरुवात करूया. तुमच्याही प्लॉटमध्ये बेसिकपासून आपण सुरुवात करून अशा प्रकारचं चांगलं उत्पादन कांदा पीक किंवा इतर कोणत्याही पिकांमध्ये आपण काढू शकतो. फक्त आपल्याला मातीतून काम करायचंय, शास्त्रोक्त काम करायचंय आणि ज्या घटकांची गरज आहे तेच घटक वापरून आपल्याला आपल्या पिकाचं गुणवत्तापूर्ण उत्पादन वाढवायचं आहे. मित्रांनो, तुमचेही प्लॉट असेच तयार करायचे असतील तर नक्की आमच्या संपर्कात राहा. सह्याद्री बायोटेकच्या पेजला फॉलो करा आणि या मल्चिंगवरील कांद्यांचे इथून मागचे व्हिडिओ पूर्ण टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघा, निरीक्षण करा, तुमचे कमेंट्स पण नोंदवा. शंका असेल, कुशंका असतील, चांगलं वाईट जे काही असेल, जे काही आपल्याला वाटतं, आपण या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्की सांगा. पण चांगल्यात चांगले प्लॉट तयार करून घेण्यासाठी सह्याद्री बायोटेकच्या संपर्कात या, आम्हाला फॉलो करा. नक्कीच सांगतो, तुम्हाला अत्यंत गुणवत्तापूर्ण असे कांद्याचे किंवा इतर पिकांचे प्लॉट आपण तयार करून देऊ. धन्यवाद.